सो हॅलो गाईज, सावर तुमचं नवीन एका ब्लॉग मध्ये. तर गाईज कसे तुम्ही? आय होप की तुम्ही मयत असाल आणि मयतच असले पाहिजेत गाईज, ठणठणीत असले पाहिजेत. तर गाईज खूप पहिने आपली भेट झाली नाही, त्यासाठी सॉरी गाईज. तर विषय तसे होते काही, पण आता काही विषय सॉर्ट झालेत सर्व A to Z. टेन्शन नाही काही. तर गाईज आता मी विरारला शिफ्ट झालोय, विरारलाच असतो, इकडे जॉब वगैरे करतोय. तर गाईज इकडचा रुटीन कसा असतो माझा, आणि आज म्हणजे संडे, आणि संडेचा रुटीन कसा असतो माझा ते तुम्हाला दाखवणार आहे आजच्या ब्लॉगमध्ये. तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा गाईज. आणि जस्ट उठलोय आणि ब्लॉगची स्टार्टिंग करतोय आणि तुम्हाला दाखवतो आमच्या गॅलरीमधनं व्ह्यू कसा आहे, बघू शकता. एकदम कडाक. तर सुबह सुबह के कितने बजे, 9 वाजलेत सकाळ सकाळचे, आणि मी आता जस्ट उठलोय, आता फ्रेश होतोय. ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा गाईज. आणि पहिला ब्लॉग आहे आपला एवढ्या महिन्यानंतर, तर ब्लॉगला खूप सारं प्रेम द्या. पाणी चालू करून ठेवलंय, म्हणजे जरा पाती भरून राहील की जरा आंघोळ करायला बरं होईल. फ्रेश दात वगैरे घासतो मस्तपैकी. कंटिन्यू राहा ब्लॉग मध्ये. तुम्ही खूप साऱ्या गोष्टी करायच्या तुमच्याशी मला. खूप महिने आपली वार्तालाप झालेली नाही, तर खूप साऱ्या गोष्टी करायच्या, तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. दात वगैरे घासून झालेत आता, तर आता आंघोळीची बारी आहे. पाणी भरलंय. शावर आहे, पण त्याला जरा लखवा मारलाय, त्यामुळे जरा या नळाने पाणी घेऊन आंघोळ करायला लागतं बादलीमध्ये. काय करणार आता. ये परश्या, आमची आली आमची. आहे ना बॉडी, जराशी तरी बॉडी आहे ना, जराशी. आंघोळ वगैरे झाली आहे मस्तपैकी, एकदम गार गार चिल वाटतंय. आंघोळ वगैरे झाली आहे. अभी बाहेर जाऊन काहीतरी नाश्ता घेऊन यायची वेळ झालेली आहे. तर काहीच रेडी झालो आपण, आता खाली जाऊयात. खाली जाऊयात आणि नाश्ता वगैरे आणूयात, कारण की आज बनवायचा मूड नाही आहे काही. आज रविवार आहे, तर आज बाहेरचं खायचं. आज घरी बिरी बनवायची काही इच्छा नाही आहे माझी. ये अपना रूम, इधर से लिफ्ट बुला रहेगी. तर काहीच अभी इकडनं बाहेर जायचं, आणि इकडे बघा फेस कॅम लावलेला आहे. आपला झालेला नाही तो, कारण की आपण रोज उठून जॉबला जातो आणि टाईम भेटत नाही ते फेस कॅम करायला. म्हणजे तिथे ऑफिस आहे, ऑफिसमध्ये जाऊन ते द्यायला लागते. आधार कार्ड वगैरे लिंक करायला लागते. आपली एरिया होऊ शकता ही ग्लोबल सिटी. आपण घेऊयात आता मेंदूवडा. मेंदूवडा खायची इच्छा झाली आहे, मेंदूवडा घेऊयात. बघा गर्दी किती आहे, फेमस मेंदूवडा भेटतो इथे, मेंदूवडा घेऊन भेटूयात आता. ही आपली बिल्डिंग आहे कसली. फिर से अपने घर पे.
चलो अपने रूम वर फाइनली, चलो अपने रूम में। हाँ मेरी पोंपो, अभी लेंगे अपना लैपटॉप और उस पे लगाएंगे आज मूवी, क्योंकि आज है संडे, छुट्टी मेरी जान, समझे। इधर लगाएंगे सॉकेट, हो गया। ये चटनियाँ, दो चटनियाँ, मेंदू वड़े, मेंदू वड़े। चटणी टाकू आता याच्यामध्ये आणि मस्त मिक्स करून खाऊया। मजा घेतोय मी गाईज आता खूप, शनी रविवारची मस्त मूवी वगैरे बघत झाला लॅपटॉप ओपन, आता लावायची मूवी मस्तपैकी। तर गाईज आता मस्त राज ठाकरे साहेबांचं भाषण लावलंय, ऐकता ऐकता मस्तपैकी वडे खाऊयात आता, मेंदू वडे। ये ऐसा करने का तो इसमें बुरा नहीं का। एकच नंबर, एक नंबर। काय आता एकदम टेस्टी आहे, आमच्या एरियातला सर्वात फेमस मेंदू वडावाला आहे तो। तर गाईज आता जरा भाषण आणि हे मस्त फिनिश करून तुम्हाला भेटतो, एन्जॉय करतो जरा, ब्लॉग साईडला ठेवून जरा एन्जॉय करतो। ओके आहे, थोड्या वेळात भेटतो। तर गाईज मस्तपैकी मेंदू वडा वगैरे खाऊन झाला, एकदम एकदम सॉलिड होता, म्हणजे एकदम टेस्टी, मन प्रसन्न झालं माझं खाऊन। गाईज आता जरा चिप्स वगैरे खातोय। तर गाईज मला असं वाटतंय की आता मी जरा झोप घेऊयात, कारण की मला झोप सारखी येते। मी रोज लवकर उठतो, 7 वाजता उठतो, आणि आज जरा रविवारचा दिवस आहे, म्हणजे तो सुट्टीचा दिवस आहे माझा, तर जरा चांगली झोप घेऊ इच्छितो मी। तर आणि डोळे पण जरा असे बंद सारखे व्हायला लागले, तर थोडा वेळ झोपतो, त्यानंतर मग आता वाजलं की 10:30 असे वाजलेत, त्यानंतर मग 12-1 वाजता मस्तपैकी जेवण बनवूयात। आज काहीतरी झणझणीत मस्तपैकी भात भाजी बनवूयात, जशी जमेल तशी बनवेन, यूट्यूबवर बघून ठेवतो आता झोपता, आणि मस्तपैकी बनवूयात आपण, आणि खूप साऱ्या गप्पा गोष्टी करायच्यात मला तुमच्याशी, तर कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये। ओके गाईज, तर थोड्या वेळात भेटूयात आता जरा झोपतो, आराम करतो जरा, त्यानंतर भेटतोय। तर गाईज जस्ट झोपून उठलोय आणि आता 12 वाजलेत, तर आता जेवण बनवायची प्रोसेस सुरू करूया, कारण की आता जर 12 वाजता सुरू केली तर 1 वाजेपर्यंत होईल। आणि आज आपण जेवणामध्ये भात आणि शिमला मिरची याची भाजी बनवणार आहेत। मी जाऊन मगाशी खाली गेलो आणि शिमला मिरची आणली, मस्तपैकी शिमला मिरचीची रेसिपी यूट्यूबवर सर्च केली, कशी बनवायची बघितली, आता ती ती रेसिपी बनवण्याचा मी प्रयत्न करतोय, आणि माझ्या प्रयत्नांना यश यावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना। आणि गाईज ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आणि बघा कसं जेवण बनवतो, मस्त टेस्टी जेवण बनवतो। तर चला, आणि किचन जरा अस्ताव्यस्तच असणार आहे, कारण की हा बॅचलर्सची रूम आहे, आणि बॅचलर्सची रूम असल्यामुळे समजू शकता तुम्ही कसं। आणि तर चला कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये। आता जेवण बनवायची प्रोसेस बघा कशी, आणि जेवण बनवायची प्रोसेस ही तुम्हाला फास्ट फॉरवर्डमध्ये बघायला भेटणार आहे, कारण की जर स्लो असं आपण रेग्युलर टाईममध्ये केलं तर मोठा पिक्चर बनायचा 1-2 तासाचा, तर फास्ट फॉरवर्डमध्ये बघा आणि मजा घ्या ब्लॉगमध्ये, आणि कंटिन्यू राहा। चला,
तर काही असं मला वाटतं आता की आपली भाजी भात तर बनून झालेला होता, भाजी पण बनवून झाली असेल, ठेवलेली जरा 5 मिनिटासाठी. ओ माय गॉड, काय टेस्टी वाटते. ओ खतरनाक सुगंध इतका भारी येतोय ना, एक नंबर खतरनाकच. तर चला गाइस आता अपन घेऊयात. इधर रखने का टाट ये ऐसा और इधर से लेने का भात. ओ माय गॉड, वेरी सॉफ्ट सॉफ्ट डेंजरस. ओ क्या बोलते हैं इसको रे, बासमती तांदूल के जैसा लग रहा है, इतना खतरनाक बना दिया है मैंने. ओ माय गॉड, सादे तांदूल को बासमती तांदूल में कन्वर्ट कर दिया. वो ऐसा लेंगे अपन इसमें भात, मतलब चावल, हिंदी में बोले तो चावल लेंगे. इतना बस हो गया अपने को, इतना. और अभी लेंगे अपना ये टेस्टी सा, एकदम टेस्टी सा शिमला मिर्ची का भाजी. लग तो रहा टेस्टी है. अब इसके ऊपर लेने के लिए दाल बिल तो नहीं बनाया, लेकिन अपन ने तो इससे ही काम चलाना पड़ेगा. ये लिया भाजी. बहुत मतलब क्या बोलूँ बच्ची, बहुत महीनों के बाद मैंने खुद से कुछ बनाया है इधर. अभी मूड हुआ आज. और इसके ऊपर भी थोड़ा सा डालते, रस्से का फील आएगा उससे. खतरनाक है ये. अभी इसको लेके जाएंगे अपन. अरे अभी इस अपने खाने को लेके जाएंगे अपने रूम में, और उधर जाके ऐसा मस्त खाएंगे ना गाइस, क्या बोलूं गाइस. और गाइस मैं हिंदी मराठी मिक्स ब्लॉग बनाने वाला हूँ. अब से ये मेरे को मैं बताना ही भूल गया, क्योंकि अभी मैं विरार में रहता हूँ, तो विरार की भी पब्लिक देख सकती है अपन को. चांस तो है ना बच्ची, देख सकती है. तो देखें तो अपने इधर भी सब्सक्राइबर्स बढ़ सकते हैं. इसके लिए अपन इधर थोड़ा हिंदी मराठी मिक्स बोलेंगे, क्योंकि अपने मराठी लोग तो अपन को कुछ सपोर्ट नहीं कर रहे ज़्यादा. तो अपने दूसरे जो हिंदी में बोलने वाले वो भी वो कर सकते हैं थोड़ा सा. इसके लिए अपन थोड़ा सा हिंदी मराठी मिक्स ब्लॉग बनाएंगे आपसे. आप समझ लेना, आपको तो हिंदी आती होगी, मेरे को भी आती है, तोड़का मोड़का हिंदी आता है मेरे को भी. तो गाइस अपन ने अब ले लिया अपना मस्त पैकी एकदम घरेलू जेवण, घरेलू नाश्ता, क्या बोलते हैं इसको, डिनर. अभी डिनर नहीं रे, लंच. क्या बच्ची, क्या गुंडा बनेगा रे तू. अभी लेंगे इसमें, बनाएंगे एक पैक. ओ फक, पानी नीचे गिर गया बच्ची. ये देखो गाइस कैसा हो गया, पानी हो गई. और अभी लगाएंगे अपन एक पिक्चर, अपन एक देखेंगे मूवी. अपने को खाते टाइम मूवी देखने का बहुत बढ़िया, बहुत पहले से ही शौक है. ये न्यूटन देखे या ये वाला ईयर 10 देखे, ये अच्छा लग रहा है मेरे को. ओह माय गॉड, स्ट्रीमिंग इज वेरी डिले. ओके बेबी, तो अपन ये देखेंगे न्यूटन, क्या कोमा देखेंगे. इधर मूवी लग गई, और इधर अपना ये क्या बोलते हैं लंच है, और ये कांदा है. क्या पहला टेस्ट, बहुत क्या बोलते हैं इसको, बहुत महीनों के बाद मैंने खुद से कुछ घर में बनाया है. तो पहला टेस्ट तो बनता है कैसा बना है. लग तो रहा एकदम लजीज माखुल्ला अब्दुल्लाहू, एकदम लजीज लग रहा है. ओह अभी पहला टेस्ट करेंगे कैसा लगता है. माँ कसम एक नंबर बच्ची, क्या बोलूं भाई, बोलने के शब्द नहीं मेरे पास. सच्ची में बहुत अच्छा बनाया ब्रो. खरंच यार, खरंच खूप भारी बनलाय. बोलू नाही शकत मी, मुद्दाम तारीफ नाही करते माझी, पण खरंच भारी बनलंय. एक नंबर, मलाच आवडलं. काय खतरनाक रे, खूप बनवू शकतो मी गाईच, असं मला वाटतंय. चिकन फेले समोर, चिकन फेले गाईच, आई शपथ. चिकन नाही, मटन फेले. चिकन इथं आहे आणि हे इथे, चिकन नाही मटन फेले समोर. ओ माय गॉड, काय भारी बनवतोय रे मी. आता बनवायला लागेल मला यूट्यूबवर बघून. खरंच खूप भारी बनलंय. वो व्हिडिओ चालू आहे ना, नाहीतर एवढी बकबक करतोय ना, व्हिडिओ बंद असायची.
आणि आता एक घासाच्या बरोबर आपण एक कांदा घेऊया आणि इकडे मूवी चालू आहे. मजे ही मजे, क्या मजे ही मजे. खरंच गाईज, खरंच एक नंबर बनाय. एवढं भारी बनलंय ना. तो गाइस थोड़ी देर बाद मिलता हूँ. अभी मैं खत्म करता हूँ क्योंकि अभी मेरे को हाथ दुख रहा है. मेरे को अभी पकड़ पकड़ के मेरा हाथ दुख रहा है. थोड़ी खाना खत्म करने के बाद मिलता हूँ मैं आपसे. चलेगा? हाँ चलेगा. देखो कम चलेगा बोला. चलेगा गाइस. थोड़ा देर मूवी देखता हूँ, खाना खत्म करने के बाद आपसे मिलता हूँ अभी, क्योंकि खाने के वक्त बोलना नहीं चाहिए लेकिन मैं बोल रहा हूँ, नियम का उल्लंघन कर रहा हूँ लेकिन आपके लिए. चलो गाइस, ये लो शिमला मिर्च की पप्पी. चलो ते बघू शकता गाईज, फक्त शेवटचा घास राहिला आहे तो आता मी खातोय. शेवटचा घास. हे थांबरे, एक नंबर बनवलेलं जेवण. मी असं कोणी बनवू शकतच नाही. तर गाईज खतरनाक मजा आली, एक नंबरच. म्हणजे मी कधी जेवण वगैरे बनवत नाही, पण आज फर्स्ट टाइम बनवला. म्हणजे बनवतो जसं काय अंडा फ्राय, पाव आणायचे, अंडा फ्राय करायचं, हे एवढं करतो. पण हे असं भाजी वगैरे फर्स्ट टाइम बनवली, पण एवढी खतरनाक झाली ना, एक नंबर. बघू शकता किती ते भांडी धुवायची झाली. आता ही पूर्ण भांडी मला धुवायला लागतील. घरी भांड्याला हात लावत नव्हतो, पण इकडे आल्यावर नको सीन. कपडे धुवायला लागतात, इकडे भांडी घासायला लागतात. काय गेला कर नको सीन. माँ की आँख, क्या बोलो बच्ची. घर असतो, घर असते गाईच. घरी आपण एक असा एक भांडं उचलून ठेवत ना, मग इकडे अख्खी भांडी धुवायला लागतात, जेवण बनवायला लागतंय. बाहेर राहायला का घरची आठवण येते. जे बाहेर राहत असतील त्यांना माहिती असेल, जे बाहेर नाही राहत ना, घरीच राहत आहेत लहानपणापासून, त्यांना नसेल माहिती, त्यांना एक्सपिरियन्स नाही आलेला हा. जेव्हा एक्सपिरियन्स येईल तेव्हा समजेल कसं असतं घर आणि बाहेर. जमीन आसमान का फरक होता है. लेकिन पण गाईज ना, आपल्या कम्फर्ट झोनच्या बाहेर निघणं. हा, तर आता आपण मस्तपैकी गोष्टी करूया. लाईट लावतो जरा गोळा दिसेल. हा, तर काय विषय असा आहे की आपण जोपर्यंत घराच्या बाहेर निघत नाही ना, म्हणजे बाहेरचं जग बघत नाही ना, तोपर्यंत समजत नाही घर आणि बाहेरचं जमीन आसमानचा फरक आहे. आपण आपल्या कम्फर्ट झोन मधून जोपर्यंत बाहेर निघत नाही ना, तोपर्यंत आपल्याला जग कळत नाही. हे 100% खरी गोष्ट आहे. कोणतरी बोलून गेलंय, पण मी आता ते बोलतोय परत, पण हे खरं आहे. जोपर्यंत आपण आपल्या कम्फर्ट झोन मधून बाहेर निघत नाही ना, तोपर्यंत काहीच काय बोलू आता, माझ्याकडे बोलायला शब्द नाही आहेत, कसं एक्सप्लेन करायचं. पण घराच्या बाहेर राहिल्यावर समजतंय घरची किंमत. पण काय जिंदगीमध्ये करायला लागतंच. आपल्या कम्फर्ट झोनमधून बाहेर निघेल तेव्हाच आपण काहीतरी करू शकतो पुढे. तिथेच राहिलं तर काय तेच काहीतरी वेगळं नवीन करायला बघा आपल्या आयुष्यामध्ये. आता मी करतोय जरासं, आता कुठे सुरू केलंय, पण चलताय ना, काही चलताय ना, मोटिवेशन स्पीक थोडासा चलताय ना. तर काय असं, तर मी आता किती 5-6 महिने झाले इकडे विरारला शिफ्ट झालोय. पण आता ब्लॉगिंग आता करायचं जरा वाटतंय की आता ब्लॉगिंग करावी, कारण की आता जरा सेट झालो इकडे. पहिले स्टार्टिंगला आल्यापासून ब्लॉग बनवायला कसं काय माहिती नव्हतं, काय नव्हतं, पण आता जरा ठीकठाक झालो. इट्स ठीक आहे. तर आता म्हटलं की ब्लॉगिंग सुरू करूयात, आपलं जुनं पॅशन फॉलो करूयात.
नाहीतर विसरून जायचो ब्लॉगिंगला, आणि तुम्ही पण मला विसरलेत असतील आता जवळपास. पण आता मी परत येतोय. ओके गाईज, येतो नाही आलोय. तर गाईज आता हेच की आजचा दिनचर्या अशीच होती. आणि आता रूम टूर द्यायला तर कंटाळा आला मला खूप. पुढचा व्लॉग एखादा याच्या पुढचा वगैरे कधीतरी दाखवेन आमची रूम कशी आहे काय आहे. रूम टूर देईन तुम्हाला. आणि आम्ही रूमवर 5 जण राहतो, त्यापैकी आता सर्वच जण घरी गेलेत आणि सर्वच जण घरी गेलेत. आज रविवार आहे, शनिवार रविवार पूर्ण रूम कोणीच नसतं रूमवर, फक्त कधी थांबले तर 1-2 जण. पण आज मी थांबलोय कारण की आता पुढच्या संडेला जायचंय मला घरी. तर आता जाऊन परत काय 1 दिवसासाठी जायचं. ते आता पुढच्या संडेला आपल्या हे सॅटर्डेला काहीतरी हनुमान जयंतीला जाणार आहे. मग तेव्हा जरा बरं वाटेल की एकदाच गेलो की, आता गेलो ना परत जायचं मग जरा वेगळंच वाटतं ना. समजतायत ना तुम्ही? ओके. तर गाईज असंच. तर गाईज जरा सपोर्ट करा यार, जरा तरी सपोर्ट करा, जास्त नाही का, जरा लाईक. तुम्ही व्लॉग बघता ठीक आहे, म्हणजे किती 500, 600, 1000, 700, 500 असे व्ह्यूज जातात माझ्या व्लॉग्सला किंवा शॉर्ट्स व्हिडिओला. पण त्यापैकी फक्त किती करत असते सांगा बरं? 15, 20, 30 फक्त एवढेच लाईक करतात. काय तुम्हाला लाईक करायला काय प्रॉब्लेम आहे ते सांगा मला. की लाईक केलं की तुमचं काय पैसे संपणार आहेत की काय प्रॉब्लेम नाही, फक्त एक लाईक करा ना. त्यामुळे मी मोटिवेट होतो एक तुमच्या लाईकमुळे. तर एक लाईक करायला काय हरकत आहे तुमची. आणि जमलंच तर खूप मोठं काम आहे ते कमेंट करायचं. म्हणजे जमलंच तर एक छानशी कमेंट पण करून जात जा, त्यामुळे मी जरा आणखी मोटिवेट होईल. ओके गाईज. तर काय आजचा व्लॉग इथेच एंड करतो, कारण की आता राहिलं नाही. आता परत झोपतो. आपला असं झोपतो नाही, आता मूवी बघतो जरा. संडे असला का जरा कसं फ्री दिवस असतो. रोज कसं जायचं, आलं की तिकडनं आलं की खायचं प्यायचं आणि झोपायचं असं असतं. पण संडेला जरा कसं मस्तपैकी रिलॅक्स एकदम पूर्ण दिवस झोपून काढायचा आरामशीर असा विषय. तर आज तोच दिवस होता माझा संडे म्हणजे एकदम. तो तुमच्यासोबत मी आज इथनं किती सकाळी 9 वाजण्यापासून 12 वाजेपर्यंत तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे कसं. आणि याच्या पुढचं मी आता मस्तपैकी आरामशीर झोपणार आहे. 3-4 वाजता 4-5 वाजेपासून झोपणार आहे. ते डायरेक्ट 10-11 वाजता उठणार आहे. समजला? 10-11 वाजता उठेन, काहीतरी खायला जाईन, खाऊन आलो की डायरेक्ट परत झोपेन आणि परत चलो जॉब से घर नहीं, बीच में बहुत बड़ा डिस्टेंस है. इधर से स्टेशन से पर ट्रेन से जॉब, फिर जॉब से ट्रेन से स्टेशन. माँ की आँख. और सबसे हैक्टिक वाला कौन सा है मालूम है क्या आपको? वो ट्रेन वाला सफर. उसमें पूरा पसीना और गला बिला, क्या बोलूं बच्ची, तुमको नहीं समझ में आएगा. अभी जो ट्रेन में सफ़र करता है ना उसको समझ में आएगा कैसा होता है ट्रेन में, लोकल ट्रेन में. ऐसा सांस फूल जाती है. तर गाईज आणि ॲडजस्ट करा हा, हिंदी मराठी मिक्स बोलतोय. आता सवय करायची आहे जरा मला हिंदी मराठी मिक्स बोलायची, कारण की आपल्या इकडे सबस्क्रायबर्स वाढले तर वाढले बिहारमधले. तर चला गाईज आता भेटूयात नवीन एका ब्लॉगमध्ये. आणि आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. जराशी छोटीशी कमेंट करा. नाही कमेंट करायला तर मी एक स्टिकर तरी टाका असं समजलं. तर चला गाईज भेटूया का नवीन मजेदार ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर. रमा बाय बाय ना मेरी पॉम.